आज युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्या माध्यमातून कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले। यावेळी बोलत असताना युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द म्हणाले की प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सध्या अयोध्येत मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू आहे। समस्त हिंदू समाजाला अभिमान वाटावा अशी घटना येथे 22 जानेवारी 2024 रोजी घडणार आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपूर्ण जगाला पाहता येणार आहे। दरम्यान जानेवारी महिना पुढचा अखंड वर्ष आपल्याला मिळतंय, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एखादी शासकीय सुट्टी रद्द करून त्याऐवजी 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी। समस्त भारतवासियांना हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी मिळेल। तसेच नागपूर अधिवेशनात आमचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील सरकारपुढे मागणी केली होती आणि नक्कीच महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवा सेनेची मागणी नक्कीच मान्य करतील व या पवित्र दिवशी सुट्टी जाहीर करतील असा विश्वासही दर्शविला। जय श्रीराम। आताच युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही दिनांक 22 जानेवारी रोजी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी असे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे। अखंड भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच दिवशी म्हणजे अखंड भारतामध्ये एक दुसरी दिवाळी साजरी होणार आहे। आज त्या दिवाळीची लगबग आपल्याला दिसून येते आहे। मंदिर असतील, गल्लोगल्ली त्याचं आपल्याला म्हणजे एक नवं चैतन्य आपल्या म्हणजे भारतवर्षामध्ये एक दिसून येते। मंदिर असतील, आपले विविध जिथं आपण प्रार्थना करतो तिथले सगळे जे म्हणजे त्यांची साफसफाई चालू आहे आणि एक मोठ्या उत्साहाचं वातावरण हिंदू धर्मातील सर्व लोकांमध्ये आहे। म्हणूनच ही जी दिवाळी आहे ही दिवाळी साजरी करण्यासाठी एक शासनाला युवा सेनेच्या माध्यमातून विनंती आहे की या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करून ह्या सर्व हिंदू बांधवांना ह्या दिवाळीचा उत्सव एक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा मान त्या ठिकाणी देण्यात यावा। म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब यांनाही आम्ही त्या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की 22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये ही शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि त्या सोहळ्याचा एक बहुमान वाढवावा एवढी आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।